मुलांचा टिफिन नेहमीच आपण टेस्टी आणि हेल्दी बनवायचा प्रयत्न करतो. तसाच काहीसा प्रयत्न करत मी बनवले आहे चणा डाळीची टिक्की. तर ती खूपच छान म्हणून तयार झाली आणि सर्वांना खूप आवडली. आज मी बनवले आहेत प्रोटीनयुक्त टिक्कीज बनवलेल्या आहेत. चणा डाळ टाकून आपण ह्या टिक्कीज बनवलेल्या आहेत. तर ह्या आपण कशा बनवल्या त्याची सोपी पद्धत आपण आज बघणार आहोत. आणि आपली टिफिन सिरीज पण चालू आहे. मुलांना टिफिन देण्यासाठी एकदम हेल्दी ऑप्शन आहे. तर हा आपण कसा बनवला तर ते आपण आज पाहूया. इथे मी 2 कप चणा डाळ घेतलेली आहे. ती व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊया आणि तिला आपण 4 तास भिजत ठेवूया. 4 तास झालेले आहे. डाळ आपली व्यवस्थित भिजली गेलेली आहे. तर आपण एक रात्री सुद्धा भिजत टाकू शकतो. जर आपल्याला सकाळी टिफिन बनवायचं आहे तर मग आपण रात्री भिजत टाकून सकाळी तयारी करायला घेऊ शकतो किंवा 4 तास आधी. तर तसंच मग डाळ आणि हे 3 बटाटे घेतले, मीडियम आकाराचे घेतलेले आहेत. हे आता मी कुकरला लावून घेते आणि ते आपण 2 शिट्या काढून घेऊया. डाळीत थोडं पाणी घालूया आपण आणि हे 3 बटाटे वरती ठेवते मी आणि कुकरला लावून घेऊया. चणा डाळीचे कबाब बनवण्यासाठी चणा डाळ उकडून घेतलेली आहे. तिला 2 शिट्या काढून घेतलेल्या आहे मी आणि 3 बटाटे उकडलेले आहेत. एक कांदा घेतलाय, कोथिंबीर, अर्धा कप मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, धनाजिरा पावडर 1 चमचा घेतलाय, बडीशेप पावडर 1 चमचा, 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत, 1 चमचा गरम मसाला, हळद आणि अर्धा चमचा मी लाल तिखट घेतलेलं आहे, मीठ चवीनुसार आणि तेल. चणा डाळ आपण 2 शिटी काढलेल्या आहेत. आपल्याला चणा डाळ जास्त शिजवायची नाही, थोडी अशी अर्ध कच्ची ठेवायची आहे. आणि ही आता आपण मिक्सरमध्ये पल्स मोडवर चालवून घेणार आहोत. पल्स मोडवर आपण चणा डाळ वाटून घेतलेली आहे. 3 बटाटे जे आपण उकडून घेतलेले आहेत ते आपण ह्यात किसून घेणार आहोत. तर आपण आता ह्यात घालणार आहोत कांदा, मिरची, लाल तिखट, गरम मसाला, धनाजिरा पावडर, हळद, बडीशेप पावडर, कोथिंबीर, तांदळाचं पीठ, थोडं मीठ. आता या सगळ्या वस्तू आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. या टिक्कीमध्ये आपण तांदळाचं पीठ घातलेलं आहे, त्यामुळे या टिक्कीला छान क्रिस्पीनेस येईल व आपण जो बटाटा त्यामध्ये घातलेला आहे त्यामुळे त्यांना छान बाइंडिंग मिळेल. आणि तांदळाच्या पिठाने याला व्यवस्थित क्रिस्पीनेस येणार. चण्याची डाळ ऑलरेडी आपण म्हणजे तिचे काय कबाब वगैरे किंवा त्याचे वडे केले त्याला क्रिस्पीनेस असतोच, पण आपण तांदळाच्या पिठाने ते अजून कुरकुरीत होतील. पीठ आपलं तर व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता आपण कुकी कटरच्या साहाय्याने त्याला आपण त्या साच्यामध्ये घालून आपल्याला जे हवं आहे त्या शेपचं आपण टिक्कीज बनवून घेऊया. ह्या आपल्या कुकी कटरच्या साहाय्याने आपल्या टिक्कीज बनवून तयार झालेल्या आहेत. ह्या आपल्या 2 कपाच्या चणा डाळीच्या मापाने आपण घेरून घेतलं तर ह्या 25 ते 20 अशा आपल्या छोट्या आकाराच्या किंवा मोठ्या आकाराच्या अशा 20 ते 25 टिक्कीज बनवू शकतात. टिक्कीज आपल्या बनवून घेतलेल्या आहेत आणि साईडला मी तेलही तापत ठेवलं आहे. आता एक एक आपण टिक्कीज फ्राय करून घेऊ. तेल आपलं व्यवस्थित गरम झालं आहे. आपण एक एक टिक्की सोडूया.
व्यवस्थित तिला आपण गोल्डन फ्राय करून घेऊया. मंद आचेवर आपण सर्व आपल्या टिक्कीज व्यवस्थित छान फ्राय करून घेणार आहोत. अशाच खुशखुशीत आणि टेस्टी रेसिपींसाठी आमच्या मॅलो किचन चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.